थांबा, ChatGPTने तयार केलेल्या इमेजेस एडिट करता येत नाही असंच तुम्हालाही वाटतं का? पण आज मी तुम्हाला एक सिक्रेट AI ट्रिक दाखवणार आहे, ज्याने या इमेजेस कम्प्लिटली एडिटेबल होतील. तर चला सुरुवात करूया. आपण ChatGPTमधून एक सलॉनसाठीचं पोस्टर बनवून घेतलंय आणि ते आता मी डाउनलोड करून घेणार आहे. तर कॅनव्हामध्ये आल्यावर इथे लेफ्ट साईडला ॲप्स सेक्शनमध्ये जायचं आहे आपल्याला. ॲप्समध्ये गेल्यावर इथे सर्च करायचं आहे एक सिक्रेट ॲप आणि तो ॲप आहे कोडिया AI डिझाइन. काय नाव आहे त्याचं? कोडिया AI डिझाइन. कोडिया AI डिझाइन ओपन केल्यावरती तिथे तुम्हाला तुमची इमेज अपलोड करून घ्यायची आहे. ती हाय क्वालिटीची असली पाहिजे. ती तिथे अपलोड झाली की ॲड टू डिझाइन यावरती क्लिक केलं की ती स्कॅन व्हायला सुरुवात होणार आहे. आता स्कॅन कशासाठी होते? तर हा जो ॲप आहे हा यातील एक एक एलिमेंटला सेपरेट करून देणार आहे, जेणेकरून आपण ते आपल्या मनाप्रमाणे चेंज करू शकू. तर इथे बघा, एका बाजूला स्कॅनिंग सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला पेजवरती तो आपल्याला एक एक एलिमेंट सेपरेट करून देतोय. आणि जसं हे स्कॅनिंग कंप्लीट होणार तिथे एक मेसेज येणार आहे, म्हणजे त्याचं काम संपलं. आता आपलं काम इथे सुरू होतंय आणि आपण आपल्या मनाप्रमाणे यातील टेक्स्ट, त्यांचे कलर्स, साईज आणि हवं ते चेंज करू शकतो, ॲड करू शकतो किंवा डिलीट देखील करू शकतो. आहे की नाही जबरदस्त? आता तुम्हाला मी एक एक चेंजेस करून दाखवते बघा. समजा हा जो टेक्स्ट एलिमेंट आहे मला मूव्ह करायचा आहे. बघा मी करू शकते. यात कलर देखील चेंज करू शकते. एखादा फॉन्टचा कलर आपण चेंज करून बघू. लाईट पिंक कलर घेतलेला आहे मी, बघा चेंज झाला आहे. आता हा बोल्ड फॉन्ट देखील, त्याचा देखील कलर मी तुम्हाला चेंज करून दाखवते, म्हणजे तो तुम्हाला विजिबल होईल. येलो कलर आहे तो, त्याला आपण करूया व्हाईट कलर. झाला बदल. तशाच प्रकारे आता हा जो एक एलिमेंट आहे सर्कलचा बघा, त्याला आपण साईज त्याचा मोठा आणि लहान देखील करू शकतो. म्हणजे जे चेंजेस तुम्हाला आधी करता येत नव्हते ते चेंजेस आता तुम्ही या ॲपच्या हेल्पनी सहज करू शकता. फॉन्ट चेंज करू शकता. तर इथे आपण फॉन्ट घेऊन बघूया आणि अप्लाय करून बघू होतो का चेंज. तर बघा इथे चेंज झालेला आहे. कलर तर चेंज होतोच, फॉन्ट स्टाईल चेंज होते, एलिमेंट्सचा साईज देखील कमी जास्त करू शकतो. आता हा एक एलिमेंट आहे, त्याचा रंग देखील आपण चेंज केलेला आहे आणि जर तुम्हाला मागचा बॅकग्राऊंड नको असेल तर ते देखील आपण एका क्लिकवरती इझिली चेंज करू शकतो. तुम्हाला करून दाखवते. हे बघा. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.